अक्कलकुव्याच्या जामिया शिक्षण संस्थेला पुन्हा झटका. बेकायदेशीर जमीन हडप केल्यामुळे जमीन परत करण्याचे न्यायालयाचे आदेश. अक्कलकुवा तहसीलदारांनी आदेश पारित करत या जमिनीवरील सर्व व्यवहार बेकायदेशीर ठरवत ही जमीन मूळ मालकांना परत करण्याचे आदेश न्यायालयाने पारित केले. आधी विदेशी नागरिकांचे बेकायदेशीर वास्तव्य, त्यात झालेला गुन्हा, त्यानंतर ईडीची झालेली कारवाई, विदेशी मदतीबाबतचे परवाना रद्द, आता जमीन बेकायदेशीर हस्तांतरण, या सगळ्याच प्रकरणामुळे सध्या जामिया शिक्षण संस्था चांगलीच अडचणीत आली आहे. त्यामुळे या जमीन प्रकरणात आदिवासी बांधवांकडून लागलेल्या निकालानंतर या जामिया संस्थेने अशा पद्धतीने आणखीन काही जमिनी घेतलेल्याच्या देखील चर्चा आहे. त्या प्रकरणात देखील अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. याबाबत भाजप नेते किरीट सोमय्या हे देखील या संस्थेच्या विविध विषयांवर आरोप करत आहे. त्यामुळे जामिया प्रकरणात आता काय घडते याकडे सर्वांचा नजर असणार आहे. सदरच्या आदिवासीच्या जमिनी आहेत. दोघी गट नंबर मौजे पिपरीपाणी येथील गट नंबर 4 1 4 2 जे आहे त्या मूळ आदिवासींच्या आहेत. त्या पुन्हा मूळ आदिवासींना मिळाव्यात या संदर्भातली आम्ही तक्रार केलेली होती. जामिया इस्लामिया या संस्थेने ज्या जमिनी आदिवासींच्या नॉन आदिवासी म्हणून त्यांनी जे हस्तक्षेप केलेला आहे ते कुठेतरी बेकायदेशीर आहे आणि समाजामध्ये आम्ही सुशिक्षित नागरिक, याच्यामुळे आदिवासी सुशिक्षित नागरिक म्हणून मी याच्यामुळे पुढाकार घेतला आणि ह्या गोष्टीचा मी वैयक्तिक म्हणून खूप आणि अगदी निषेध करतो मी या गोष्टीचा. या आदिवासींच्या जमिनी अशा बेकायदेशीर लोकांनी बळकावल्या या संदर्भातला बिलकुल मिळणार आहे. त्या संदर्भातला त्यांनाही सुद्धा अपील करायचा अधिकार आहे, परंतु महाशय तहसीलदार यांनी आदेश केल्याप्रमाणे मूळ आदिवासींना देण्याचा महाशय तहसीलदार यांनी आदेश केलेला आहे. तशी नोंद करून मूळ आदिवासींना, मूळ जे वारस आहेत त्यांना सदरच्या मिळकती देण्याचा महाशय तहसीलदार यांनी आदेश केला. तशी कारवाई योग्य त्या स्तरावर झाली पाहिजे असा आदेश पारित केलेला आहे आणि ती कारवाई सुरू आहे.